हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर श्रीमद भागवत 6वा स्कंद आणि पहिला अध्याय. तर श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामधला 26 नंबरच्या अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामीने काय केलं, नरक लोकाचं विस्तारपूर्वक वर्णन केलं की कोणतं पाप केल्यावर व्यक्ती कोणत्या नरकामध्ये जातात. जसं मांसाहार करणाऱ्याला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये टाकल्या जाते, दारू पिणाऱ्याला ऐपानह नावाच्या नरकामध्ये, व्यभिचार करणाऱ्याला तप्तसुर्मी नावाच्या नरकामध्ये टाकल्या जाते आणि जुगार खेळणाऱ्याला संदंश नावाच्या नरकामध्ये टाकल्या जाते. तर अशा 28 प्रकारच्या नरकाचं काय केलं, वर्णन केलं सुखदेव गोस्वामीनं. आणि ज्यावेळेस परीक्षित महाराजांनी ते वर्णन ऐकलं तर परीक्षित महाराज फार घाबरले. तर त्यांना भीती नव्हती, पण ते आपल्या वतीनं प्रश्न करायले, कारण त्यांनी गर्भामध्येच भगवंताचं दर्शन केलं. पण अभिमन्यूची पत्नी जी होती उत्तरा, भागवतामध्ये कथा आहे ते, की ज्यावेळेस ब्रह्मास्त्राचं संधान केलं होतं कुणी, अश्वत्थामानं उत्तरेच्या गर्भावर, ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, कारण शेवटी भेटला होता. भागवताचे त्या 7व्या अध्यायामध्ये वर्णन येते, वृकोदराविद गदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे, की ज्यावेळेस भीमाच्या गदेमुळं दुर्योधनाची जंग तुटली होती आणि विव्हळत पडला होता कोण, दुर्योधन. त्यावेळेस अश्वत्थामा भेटला होता आणि म्हणले की सर्व मेले होते, कुणीच वाचलं नाही. तर त्यावेळेस मग अश्वत्थामा म्हणते की मी पूर्ण पांडवांना काय करील, मारून टाकेल. आणि मग त्याने काय केलं की 5 पांडवावर 5 ब्रह्मास्त्र सोडले आणि एक ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. तर मग भगवान श्रीकृष्णाकडे ती धावत आली आणि म्हणली, प्रभो माझं रक्षण करा, मी मेले तरी चालल, पण हा पांडवाचा वंश जगला पाहिजे. तेच होते कोण, परीक्षित महाराज. प्रार्थना केली तिने भगवंताला, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यंतोत अभयम पश्यत यत्र मृत्यू परस्परम. तर हे प्रभो माझं रक्षण करा. आणि मग भगवान श्रीकृष्णाने एकदम छोटं रूप धारण करून परीक्षित महाराजाचं गर्भामध्ये काय केलं, रक्षण केलं. तर ज्याचा जन्म व्हायच्या अगोदर ज्याला भगवंताचं दर्शन झाले, त्याला काहाची भीती आहे नरकाची. पण परीक्षित महाराज जेव्हा प्रश्न विचारतात तर आपल्यासाठी का, की बुवा हे असे लोक होतील कलियुगामध्ये, पाप करतील आणि मग नरकामध्ये दुःख भोगतील. तर त्यांच्या वतीनं परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला कोणाला, सुखदेव गोस्वामीला, की हे सुखदेव गोस्वामी, तर तुम्ही काय करा, की सांगा मला असा उपाय. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा नरक आहे कुठे ते सांगा. अधुनेह महाभाग यथैव नरकान्नरः नाना उग्र यातनात्मे तन्मे व्याख्यातुमर्हसी, की काय करा, सांगा मला की हा नरक कुठं आहे आणि नरकामध्ये जे जाणार, आता पाप तर प्रत्येकाकडून होतात, तर मग या पापापासून मुक्ती कशी होईल. जरी व्यक्तीकडून पाप झाले आणि त्याला जर नरकात जायचं नसेल तर काय करावं लागेल. तर त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणले की परीक्षिता, हा नरक ब्रह्मांडामध्येच आहे. तर पृथ्वीपासून दक्षिण दिशेला किती, 99,000 योजन. तर एक योजन म्हणजे 12.8 किलोमीटर. तर एवढा लांब आहे नरक. कुठून, पृथ्वीपासून. कुठं आहे, गर्भोदक समुद्राच्या वर. तिथं हा नरक लोक काय आहे, स्थित आहे. आणि तिथं आपल्या सेवकासहित कोण असतात, यमराज. तिथे यमराज राहतात आणि सर्व जे पापी जीवात्मे आहेत त्यांना तिथं घेऊन गेल्या जाते आणि त्यांचा निर्णय यमराज लावतात. आणि चित्रगुप्त सर्व त्यांचं रेकॉर्ड त्यांच्याकडे लिहिलेला असते. तर त्याच्यामुळं जे लोक पाप करतील त्यांना नरकामध्ये घेऊन जाणार आणि तिथं त्यांना काय करणार, दंड देणार. जसं आपण कपडे मळल्याच्या नंतर धुतो का नाही, तर तसं जे लोक पाप करतील तर त्यांना शुद्ध करतात कोण, यमराज, दंड देऊन. जेणेकरून ते काय होतील, जीवात्मे शुद्ध होतील. तर त्यावेळेस मग परीक्षित महाराज म्हणले
या नरकातून वाचण्याचा उपाय सांगा. कारण पाप तर प्रत्येकाकडून झालेले आहेत. तर काय केल्यावर नरकाची प्राप्ती होणार नाही? तर त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणले, कथा आपण श्रवण केली, की जर पापाचं प्रायश्चित्त केलं तर मग नरकात जायची वेळ येणार नाही. पाप काय करावं लागेल? पाप एखाद्याकडून घडलं, त्या पापाचं काय करावं लागेल? प्रायश्चित्त करावं लागेल, तर मग नरकामध्ये जायची वेळ येणार नाही. पण परीक्षित महाराज काही प्रसन्न झाले नाही हा प्रश्न सांगितल्याच्या नंतर उत्तर. कारण म्हणले, की जरी पाप एखाद्याने केलं, प्रायश्चित्त केलं, पाप नष्ट होईल, पण पापाची प्रवृत्ती जात नाही. तर पापाची प्रवृत्ती न गेल्यामुळं काय होणार? परत तेच पाप करणार. किती लोक आहेत आता तीर्थयात्रेला जातात, दारूची बॉटल सोडून देतात नदीमध्ये आणि परत येता येताच घेतात. किती लोक आहेत पुड्या सोडून देतात चंद्रभागेमध्ये, जातात गुटखा आम्ही खाणार नाही, परत आले की खायला सुरुवात करतात. कारण पाप तर नष्ट व्हायला, पण पापाची प्रवृत्ती जाईन ना, तर त्याच्यामुळं काय होणार, की तेच पाप व्यक्ती परत करते. तर म्हणले, जसं हाती, काल आपण पाहिले, की हाती काय करते, 3-4 घंटे अंघोळ करते आणि जमिनीवर येऊन लोळते. मग अशा प्रायश्चित्ताचा फायदा काय? तर तुम्ही असा उपाय सांगा, की पाप तर नष्ट झालंच पाहिजे, पण पापाची प्रवृत्ती पण गेली पाहिजे आणि व्यक्ती भगवंताला प्राप्त झाला पाहिजे. असा काही उपाय सांगा आणि एकदम सोपा सांगा. सर्वजण काय करतील? करू शकतील तो उपाय. तर त्यावेळेस मग सुखदेव गोस्वामींनी एकदम सुंदर उपाय सांगितला. केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणः अघम धन्वंती काष्णेन निहारमिव भास्कर. तर म्हणले, जसं सूर्य उगवला की अंधार राहत नाही, तसं जर भक्ती सुरू केली तर पाप त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. जसं शास्त्रामध्ये एक श्लोक येते, की सिंहाने ज्यावेळेस डरकाळी फोडली, तर हरीण काय होतात? पळून जातात त्यांच्या आवाजानंच. जसं जडभरत महाराज ज्यावेळेस बसले होते ध्यान करत आणि त्या हरणी पाणी पिऊ लागली हरणी. तर तिनं आवाज ऐकला कोणाचा? वाघाचा. आणि डरकाळी ऐकल्याबरोबर तिने पाण्यामध्ये उडी मारली. तर ते हरणं आपोआप पळून जातात. जेव्हा सिंह काय करते, तसं ज्याच्या जीवनामध्ये हरिनाम येईल, त्याच्या जीवनात पाप राहत नाही. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिम परम. सर्व त्या व्यक्तीचे पाप काय होतात? नष्ट होतात. हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. आणि म्हणले, जे लोक हरिनाम घेतील, भगवंताची भक्ती करतील, ते कधीच या नरक लोकाला जाणार नाही. हरिपटात म्हणलेले पण ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. तर जे लोक हरिनाम घेतील तर यम त्यांना काय करते? सोडून देते. यमे कुळ गोत्र, ते तर जातच नाही, त्याचे नातेवाईक बी नरकात जात नाही, जे लोक भजन करायले. तर ही महिमा आहे भगवंताच्या. जसं परीक्षित महाराज याचा प्रल्हाद महाराजाचा उद्धार झाला, पण नरसिंहदेव काय म्हणले, की ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी प्रार्थना केली कोणाला? नरसिंहदेवाला. तर हे प्रभू माझ्या वडिलाचा उद्धार करा. तर त्यावेळेस भगवान नरसिंहदेव काय म्हणले, अरे तुझ्या 21 पिढ्याचा उद्धार झाला. किती? 21. तू आता झालाच, तुझ्या बापाचा झाला आणि तुझे पूर्वज सगळे तरले, जे 21 पिढ्या आहेत. तर असा आहे भक्तीचा प्रभाव. तर त्यावेळेस असं ज्यावेळेस सांगितलं सुखदेव गोस्वामीनं, की हरिनाम घेतल्याच्या नंतर कोणतंच पाप राहत नाही आणि व्यक्ती काय होते? भगवंताच्या धामाला प्राप्त होते. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. तर असं ज्यावेळेस वर्णन केलं, तर त्यावेळेस मग म्हणले, तुमचं खरं आहे, की जसं सूर्य उगवल्यावर अंधार राहत नाही, तसं ज्याच्या जीवनात कृष्ण येणार, भगवंताचं नाम येणार, भक्ती येणार, त्याच्या जीवनामध्ये पाप राहत नाही. कृष्ण सूर्य सम माया आहे अंधकार, जहा कृष्ण वहा नाही माया राधिकार. तर तिथं पाप त्याच्या जीवनामध्ये राहणार नाही. मग म्हणले, की अशी एखादी घटना घडली का, की जो पापी होता आणि हरिनाम घेतला आणि नरकामध्ये जाणार नाही? कारण सुखदेव गोस्वामी म्हणतात, की पापाची गोष्ट सोडून दे म्हणे परीक्षित. जो व्यक्ती भगवंताचं नाम घेईल, भगवंताची भक्ती करल, मन भगवंतामध्ये लावल, त्याच्या स्वप्नात पण यमदूत येणार नाही, प्रत्यक्ष तर येणारच नाही. तर त्यावेळेस मग परीक्षित महाराज म्हणले, की अशी एखादी घटना घडली का? तर मग इतिहास सांगायला सुरुवात केली. काय इतिहास आहे तो? कान्यकुब्ज द्विजः कसित दासीपती राजा मिला नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषिता. तर कान्यकुब्ज गावामध्ये अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि ब्राह्मण असून तो काय झाला? वेश्येचा पती झाला. आता वेश्येला पती नसते, तर हे अजामिळाचे वाईट गुण सांगायले त्या श्लोकामध्ये. वेश्येचा तो काय झाला?
पती झाला, कारण वेश्येचा पती फक्त पैसा आहे. जो पैसा देईल तो त्या वेश्येचा पती आहे. तर पण काय झालं, की हा त्या वेश्येचा पती झाला. पूर्ण याचाच ब्राह्मणाचा सदाचार काय झाला, नष्ट झाला. का? कारण त्या वेश्येच्या संपर्कामुळे दास्य संसर्ग दूषित. तर अशा प्रकारे पूर्ण तो काय झाला, नष्ट झाला. आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी वेगवेगळे पाप करू लागला. चोऱ्या करू लागला, मांसाहार करू लागला, नशापान करू लागला. आणि सर्व याचे ब्राह्मणाचे गुण काय झाले, नष्ट झाले. जो ब्राह्मण होता सर्व याचे ब्राह्मणाचे गुण नष्ट झाले. आणि असं करत करत 88 वर्षाचं आयुष्य संपलं. कोणाचं? अजयमेळाचं. तर 88 वर्ष आयुष्य संपलं. आणि त्यावेळेस अजयमेळाला 10 पुत्र होते. किती? 10 पुत्र. आणि शेवटच्या मुलाचं नाव होतं नारायण. काय नाव होतं? नारायण. आणि अजयमेळाची आसक्ती होती कुणामध्ये? त्या छोट्या मुलामध्ये. तर त्याचं आता काय झालं, की मृत्यू जवळ आला. अजयमेळाचा मृत्यू जवळ आला. तर काल आपण पाहिलं, की अजयमेळाच्या मुलाचं नाव नारायण कसं पडलं, की ज्यावेळेस साधू संत एक वेळेस गावामध्ये आले, अजयमेळाच्या कनोज गावामध्ये. तर लोकांनी चुकीची खबर दिली. त्यांनी विचारलं, की एखाद्या सदाचारी ब्राह्मणाचं घर कोणतं आहे? तर त्यांनी अजयमेळाचं नाव सांगितलं. आणि ज्यावेळेस साधू संत गेले, तर वेश्येला फार दुःख झालं, की पहिल्यांदा साधू संत माझ्या दारामध्ये आले. पण संताच्या दर्शनाचा प्रभाव असते, की जेव्हा तिनं दर्शन केलं, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. तर त्याच्यामुळे म्हणले, की साधूच्या दर्शनाने व्यक्तीचे पाप अंगार परस शाहिले पाश्चात्य पावन दर्शने पवित्र करी येतो मार्गून. तर तिचे पाप नष्ट झाले, तिचं हृदय पवित्र होऊ लागलं त्या साधूच्या दर्शनानं. आणि मग तिने सेवा करायचा प्रयत्न केला. पण साधू संत म्हणले, आम्ही काही घेणार नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट दे म्हणी, की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. तिच्याकडे छोटा मुलगा होता. आणि मग त्या अजयमेळाच्या पत्नीने त्या वेश्येनं काय केलं, मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि त्या दिवसपासूनच मग नारायण नाव चालू झालं. नारायण जेवला का? कळलं का? नारायण कुठे आहे? नारायण खेळायला गेला, नारायण माझ्याकडे. तर असं करत नारायण नारायण नावाचा उच्चार. कारण साधू संतांना माहीत होतं, हे काही माळात जपणार नाही. आलं का? हे काही पिशवी घेऊन माळीचा जप करणार नाही. त्यामुळे मुलाचंच नाव काय केलं, नारायण ठेवायला लावलं. तर त्याच्यामुळं आपण पण या कथेपासून शिकायला पाहिजे. आपल्या लेकरांची नावं भगवंताच्या नावावरून ठेवायला पाहिजे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, राम, नारायण. तर अशा प्रकारची नावं आपण ठेवायला पाहिजे भगवंताची. तर काय झालं, की अजयमेळ मग मृत्यू जवळ आला. मृत्यू कोणासाठी थांबत नाही पहा. बाकी सगळ्यामध्ये गडबड होईल, पण मृत्यू कधीच विसरत नाही त्याची तारीख. बाकी तारखेमध्ये गडबड होऊ शकते, पण मृत्यू जो आहे तो कधीच त्याचा नियम चुकवत नाही. जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू का आहे, निश्चित आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, किती दवाखाने करा, कुठेही जा, काही फरक पडणार नाही. ज्या दिवशी तुमचं आयुष्य संपले, कोणी तुम्हाला वाचू शकत नाही. जन तुकाराम महाराज म्हणतात, सावध व्हा. नको नको रे मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. किती सुंदर अभंग आहे पहा. सोडविना राजा दिशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. कोणीच नाही सोडवत. मग कोण सोडवणार? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तर फक्त भगवंत वाचू शकतात, बाकी कोणी वाचू शकत नाही. तर त्याच्यामुळं आपण भगवंताला शरण जायला पाहिजे, त्यांचा आश्रय घ्यायला पाहिजे. तर सर्व अभंगामध्ये सांगितलेलं आहे, पण आपण वाचत नाही, कधी ऐकत नाही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. काय म्हणतात तुकाराम महाराज? म्हणून शरण जाव कोणाला? भगवंताला. का? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो आपल्याला काय करेल, या भवसागरातून पार करेल. कारण माया अशी पार होणार नाही कुणालाच. जो भगवंताच्या चरणाचा आश्रय घेईल तोच मायेपासून मुक्त होत. बाकी स्वतःच्या बळावर आपण मायेवर विजय प्राप्त करू शकत नाही. त्याच्यामुळेच म्हणलेलं आहे, की माया जी फार बलवान आहे, येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तर या येईल थडीच सरले माया जाळ.
दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. तर जे भगवंताचा आश्रय घेतील ते तरुण जातील. पण आता अजयमिळानं कधी भगवंताचा आश्रय घेतलाच नाही. नुसतं चिंतन केलं कोणाचं? मुलाचं. आणि शास्त्राचा सिद्धांत आहे की जो आपण जीवनभर चिंतन करणार अंतिम समय तीच गोष्ट आठवते. जड भरताच्या कथेमध्ये तू आपण पाहिलं की काय केलं, हरणाचं चिंतन केलं तर मृत्यूच्या टायमाला काय आठवलं. तर तसं अजय मिळानं जीवनभर चिंतन केलं त्या मुलाचं, छोट्या मुलाचं. पण साधूच्या कृपेमुळे नाव काय ठेवलं होतं? नारायण. हे फक्त विशेष होतं. आणि ज्यावेळेस अजय मिळाचा मृत्यू जवळ आला तर त्यावेळेस तो बाजूवर झोपलेला होता. 88 वर्ष झाली. अजय मिळाचा मृत्यू जवळ आला त्याच वेळेस त्याला भयंकर यमदूत दिसले. कारण पाप करणाऱ्याला यमदूत नेल येतात. हरिविना जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी हो. इथं किती मोठा व्यक्ती असो, जर भजन भक्ती केली नाही तर 100% त्याला नेण्यासाठी कोण येणार? हा सिद्धांत आहे शास्त्राचा. कळलं का? कारण पहा, हेच आपलं जे हातात आहे. आता कुठं जायचं? आपण आता स्टेशनवर उभे आहे. आता स्टेशनवरून गाडी कोणती पकडायची आता आपल्या हातात आहे. गाड्या भरपूर चालू आहेत. एक गाडी स्वर्गाला चालली, एक वैकुंठाला चालली, एक नरकामध्ये चालली आणि एक तर जागीच आहे पृथ्वीवरच. आता आपल्याला कोण्या गाडीमध्ये बसायचे? तर ज्या गाडीमध्ये बसायचे त्या गाडीचं काय करावं लागेल? तिकीट काढावं लागेल. तर जे लोक पाप करतील ते इच्छा नसताना बी नरकात जाणार, जे पुण्य करतील ते स्वर्गाला जाणार. आणि जे भगवंताचं नाम घेतील, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तिने वैकुंठ भुवनी, ते भगवंताच्या धामाला जाणार. हा सिद्धांत आहे. कारण आपल्याला माहित नाही ना कुठं जायचे, पण आपल्या कर्मानुसार गती होणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर काय झालं की अजय मिळानं पाप केले जीवनभर. तर जीवनभर पाप केल्यामुळे नेण्यासाठी कोण आलं? यमदूत. कर्मानुसार गती होणार ना, जसे कर्म केले. तर यमदूत नेण्यासाठी आले. तर ते कसे दिसत होते पाहता, त्यांचं वर्णन कसं आहे तर त्यांचे शरीर वाकडे, एकदम भयानक. त्याच्यानंतर काय म्हणालेत की त्यांचे डोके वाकडे होते आणि त्यांचे जे केस होते ते यमदूत कसे दिसत होते त्याचं वर्णन भागवतामध्ये. तर तांब्याचे तारा असतात ना, आपण पहिले तर तसे त्यांचे केस उभे होते. तांब्याच्या तारासारखे लाल लाल केस आणि लाल लाल डोळे, वाकडे तोंड. तर अशा प्रकारे भयंकर ते रूप त्याला दिसले. कोणाला? अजय मिळन. तर ज्यावेळेस ते भयंकर रूप पाहिले तर मग अजयमिळ घाबरला. कारण असं भयानक रूप त्यांनी कधी पाहिलंच नाही. एवढं भयानक ज्यावेळेस पाहिलं तर अजयमिळ घाबरला आणि घाबरून तो आपल्या मुलाला आवाज देऊ लागला. कारण आसक्ती होती कोणामध्ये? मुलामध्ये. तर नारायणा 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 म्हणून मुलाला आवाज देऊ लागला अजयमिळ. कारण आसक्ती सर्व मुलामध्ये, कधी भगवंताचं स्मरण केलं नाही. तर त्याच्यामुळं मुलगाच आठवू लागला आणि नारायण नारायण काय करू लागला? पुकारू लागला. आणि ज्यावेळेस नारायण नारायण करायला सुरुवात केली त्याच वेळेस हे यमदूत नेण्यासाठी आले, दिसले त्याला. आणि यमदूतांनी काय केलं की आपला यमपाश असते यमदूताच्या हातामध्ये, एक दोरी असते, ती दोरी सूक्ष्म शरीराला टाकतात. कशाला? या शरीराला नाही. मी कालच सांगितलं की आपल्या आत सूक्ष्म शरीर आहे. आता जे आपल्याला दिसायले हे जे आता डोळ्याने दिसायले याला म्हणतं स्थूल शरीर. हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. तर हे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर आहे. आणि याच्या आत आहे सूक्ष्म शरीर, जे बनलेलं आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर ही जी दोरी आहे आणि या चित्त अहंकाराच्या आतमध्ये काय आहे? आत्मा. हृदयामध्ये सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो. तर हृदयामध्ये भगवंताचं जे आत्मा आहे, भगवंताचा अंश, ममेवांश जीवलोके, तो हृदयामध्ये स्थित आहे. तर यमदूत ज्या वेळेस येतात तर काय करतात की त्या सूक्ष्म शरीराला ती दोरी टाकतात. आणि ती सूक्ष्म असल्यामुळे आपल्या जड डोळ्यांना ते दिसत नाही. ज्याला न्यायला आले त्यालाच दिसतात. नाही का? नाही तर कोणी थांबलंच नसतं. शेवटच्या टायमाला एवढे भयानक रूप दिसल्यावर काहाला थांबल तिथं कोणी? पळून गेले असते लोक. ते फक्त ज्याला न्यायला आले त्यालाच दिसतं. का ना का? आणि मग ती दोरी जी आहे
त्यात टाकतात आतमध्ये सूक्ष्म शरीरात. जड शरीर इथंच पडलेलं आहे आणि ती दोरी टाकून त्याचा जीवात्मा जो आहे बाहेर काढतात जबरदस्ती. त्याची इच्छा नसते शरीर सोडावं. कारण त्याच्यामुळे म्हणले ज्याची जेवढी आसक्ती शरीरामध्ये तेवढा जास्त त्रास होते मरताना. आणि जो शरीरापासून जेवढा वेगळा झालाय, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. तर म्हणले आमचा आता शरीरासंग काही संबंध राहणार. जसं मडा आहे मुडदा, तर मुडद्याला तुम्ही मारा थोडा त्याला काही फरक पडत नाही. तसं म्हणले आमचं आता शरीरापासून आम्ही वेगळे झालो. पण आम्हाला अनुभव झाला मी शरीर नाही, काय आहे आत्मा आहे, तुकाराम महाराज म्हणतात. तर जेव्हा मृत्यू येते तर त्या टायमामध्ये ती यमदूत येतात आणि यमपास घेऊन त्याचा जीवात्मा काय करतात बाहेर काढतात जबरदस्ती. आणि कसं असते की आता बाहेर निघण्यासाठी द्वार पाहिजेत. डायरेक्ट थोडं भीत तोडून जाणार आहे पलीकडे, दरुजा लागते ना. तर आपल्या शरीराला 9 द्वार आहेत, है ना का. मनुराजा असे एक देहपुरी. तर त्या 9 द्वारामध्ये आहे नवद्वारे पुरे देहीन. तर 9 द्वार कोणते कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. 2 डोळे, 2 कान, नाकपुड्या, तोंड, गुदा आणि उपस्थ. तर असे 9 द्वार आहे. तर जे पापी लोक राहतात त्यांचा प्राण खालच्या दिशेनं जाते. त्याच्यामुळे ते मृत्यूच्या टायमाला मलमूत्र त्याग करतात. आणि जे पुण्यवान लोक असतात त्यांचा प्राण वर आहे. आणि जे महान भक्त राहतात ते ब्रह्मरंध्रातून जातात, या 9 द्वारातून जात नाही. काय ना, डायरेक्ट भगवंताच्या धामाला ते प्रवेश करतात. म्हणजे पापी लोक आहेत तर त्यांना काय करतात त्याच्यातून काढतात. आता पहा, ही जी परिस्थिती आज मिळाची फायली ही आपल्या पण जीवनात एक दिवस येणार आहे, हे विसरू नका. बाकी सर्व होईल का नाही शंका आहे, पण मरल का नाही शंका आहे का कोणाला. युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला होता यक्षाने युधिष्ठिर महाराजांना की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोण. त्यावेळेस हेच उत्तर दिलं होतं त्यांनी, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ही यमालयम. रोज लोक मरायले तरी बी राहणाऱ्याला वाटते आम्ही मरणार नाही. आपल्यापेक्षा मोठाले मेले, लहान मेलेत, बरोबरीचे चाललेत, पण आपल्याला असं वाटायला माझा नंबर नाही लागला. हे सर्वात मोठं काय आश्चर्य आहे. मरणार 100%. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. जातस्यही ध्रुव मृत्यू. तर ते मृत्यू निश्चित आहे. मग आपण मरणारच आहे तर मग तयारी करायला पाहिजेत का नाही. आता मला सांगा, आपल्याला कुठं जर जायचं असेल एखाद्या गावाला तर किती तयारी राहते आपली, राहते का नाही. 4-5 दिवस अगोदरच तयारी चालू होते. बॅग कोणती घ्यायची, कपडे कोणते घ्यायचे, तिथं राहायची सोय काय आहे, खाण्यापिण्याच्या सगळ्या सोयी लावतो का नाही आपण, मगच जातो. मग आता मरायचं आहे आपलं, मग आपली सोय काय आहे पुढची, कुठं जायचं आहे आपलं, तयारी काय आहे, आपण संघ काय घेणार आहेत, आहे का कधी विचार केलाय का याचा. हे सत्य आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. याला कोणीच नाही म्हणू शकत. तो सायंटिस्ट असो, पंतप्रधान असो, आमदार असो, खासदार असो, उपमुख्यमंत्री असो, नाही तर मुख्यमंत्री असो, यानं काही फरक पडत नाही. सरपंच असो, प्रत्येकाच्या जीवनात हा दिवस येणार आहे. मग आपली तयारी काय आहे. जर आपल्या पुढे आला मृत्यू तर मग काय करायचं, तयारी लागेल ना. हे आहे सर्वात मोठं आश्चर्य की एक दिवस निश्चित मरणार. एकदा पण आपण त्याचा विचार करत, आपला विचार दुसराच राहते. इथं हे करायचंय, घर घ्यायचंय, बंगला बांधायचा आहे, फ्लॅट घ्यायचे, असं करायचंय, तसं करायचंय, आता मग नोकरी लागली पाहिजे, लग्न न झाणारं वाटते, पोरगी भेटली पाहिजे, तर त्याचे अलग अलग प्लॅन. पण इथंच पण पुढचा विचारच करत नाही की एक दिवस आपल्याला जायचं. काय ना का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज म्हणतात की विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. काय विचार करायचा, आपण विचार करतो पण दुसरेच. हा विचार येते का आपल्या डोक्यात एखाद्या वेळेस तरी, नशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तर इथं म्हणले विचार करायला पाहिजे की तो दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे. मग आपली तयारी काय आहे त्या टायमामध्ये. जर यमदूत आले तर मग तयारीच नाही आपल्याकडे काही, काय ना का. त्या टायमामध्ये आपल्याला तयार राहावं लागेल, नाहीतर मग काय होणार भयंकर यात्रा. आता पहा, आता आपल्याला माहित आहे की आपल्याला वाटतं आता जाळण्याच्या नंतर संपलं, माणूस गेला, त्याचं सगळं संपलं. तर आता गरुड पुराणामध्ये काय सांगितले पहा. तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरायचा टाईम येते त्याचा, तर कंठ अवरुद्ध होते, म्हणजे कफ इथे येते तर पूर्ण हे बंद होते.
जसं आघासुराचं बंद केलं तर श्रीकृष्णाने, ज्यावेळेस आघासुर आला होता मोठ्या अजगराच्या रूपामध्ये, तर त्याच्या गळ्यामध्ये प्रवेश केला आणि श्रीकृष्णाने आपला आकार वाढून श्वासच बंद केला. तसं श्वास बंद होते. म्हणतात ना घर लागली. घर नाही, आता टाईम झालाय. वरचा टाईम झाला आता, हे संपत आले आता, बस झालं. लय केलं आता कारनामे, आता तयारी पुढची. तर त्याच्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येते आणि हजारो विंचू असतील एवढा त्रास. हे शेवटचा टाइम सांगायचे गरुड पुराणामध्ये काय होते त्रास मरताना. कारण हा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्या टायमामध्ये म्हणजे इथं पहा काय सांगितलं, 40,000 विंचू. किती इंचू ज्याला डसला त्याला माहीत असेल एका इंचूचा काय त्रास आहे. तर एकाच टायमामध्ये 40,000 विंचू डसतात, एवढा त्रास होते व्यक्तीला शरीर सोडताना. म्हणजे किती त्याच्यानंतर तडफडतात लोक, मरत नाहीत लवकर, परेशान होतात लोक. हे जाईना काहून, कसं जाईल. परेशान होतात, बाजवून खाली, खालून बाजवून, म्हणजे आता तरी जाईल, पण ते जात नाही ना. त्रास होते त्याला, तडफडते तो जीवात्मा, तो काही जात नाही. तर लोक म्हणतात बा हे सगळं खोटे खोटं आहेत, मग जाते कोण. शरीर तर तिथंच आहे, त्याचं काय कमी होते, काय कमी होते. सगळे हात हे, पा हे, नाक हे, कान हे, डोळे, मग गेलं काय. आपण म्हणतो त्याचा जीव गेला, मग जीव कुठे आहे, ते तर तिथंच आहे तुम्ही ज्याला जीव म्हणत होते. मग गेलं काय निघून, आत्मा निघून जाते, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. यालाच म्हणतात आत्मज्ञान. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात हेच तर ज्ञान दिले अर्जुनाला श्रीकृष्णाने. तू शरीर नाही, तू कोण आहे, आत्मा आहे. शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होतात. तर भगवंत काय करतात, डायरेक्ट येत नाहीत पहा नेण्यासाठी. यमदूत बी डायरेक्ट येत नाही, तर अगोदर काय करतात यमराज, नोटीस पाठवतात, डायरेक्ट येत नाही. तर यमराज काय काय नोटीस पाठवतात, तर पहिली नोटीस आहे रोग पाठवतात. जर रोग आता झाला आणि राही ना कुठंच, तर समजायचं नोटीस आहे आता भजन वाढवा. डॉक्टरनं सांगितलं आता कुठे इलाज होत नाही, समजून घ्यायचं, तिकीट काढायचं आपलं. दुसरं आहे केस पांढरे होतात. केस पांढरे झाले की समजून घ्यायचं नोटीस आली यमराजाची, आता भजन वाढवा, आता संसाराचे कामं कमी करा, नाहीतर मग फार हाल आहेत नंतर. काय ना का, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल, अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला. तर अशा प्रकारचे हाल होणार आहेत. त्याच्यानंतर मग गुडघे दुखायला सुरुवात होते, सांधे म्हणतात ना, लय आता कंबर दुखायली, लय गुडघे दुखायले, तर समजून घ्यायचं आता बसू वाटेना, पाय पसरून बसावं लागायले. आता भजन कर, आता बसणं बंद कर, आता भजन कर. काय ना का, ही नोटीस आहे भगवंताची भजन करायसाठी. काय ना का, पण आपली गादीवर झोपून टी व्ही पाहत. अरे बाबा भजन करायचे, आता गुडघे संपले, आता नोटीस आली, लवकर निघा आता इथून. त्याच्यानंतर काय आहे की डोळ्यानं दिसायला कमी होते. डोळ्यानं काय होते मग, पुस्तकातलं वाचता येत नाही, मग चष्मा लागत. मग भगवंत म्हणतात आता तरी सावध होय, आता पाहणं बंद कर, आता भजन कर. कळलं का, आता जास्त पाहू नको बाहेर. त्याच्यानंतर कानामध्ये ऐकायला कमी येते. हे नोटीस आहेत अगोदर, डायरेक्ट यमदूत येत नाहीत, ह्या नोटीस पाठवतात. आणि ह्या नोटीस पाठवल्याच्या नंतर एखादा सावध झाला, भजनाला लागला, तर त्याचं नरक कॅन्सल होते. पण एवढ्या नोटीस पाठवून बी जर भजन केलंच नाही, काय ना का, एवढ्या नोटीस पाठवून जर भजन केलं नाही, तर मग यमदूत स्वतः नेण्यासाठी येतात. काय ना का, तो स्वतः यमदूत येतात आणि आल्याच्या नंतर काय करतात पहा, हरे कृष्णा हरे कृष्ण राम 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 हरे हरे. तर म्हणले या व्यक्तीला एवढ्या नोटीस पाठवून बी यानं भगवंताचं नाव घेतलं नाही, एवढ्या सूचना करून बी यानं कधी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं नाही. त्याच्यामुळं मग यमदूत स्वतः नेण्यासाठी येतात आणि आत्म्याला या शरीराच्या बाहेर काढतात. जसं आता आजा मिळालं बाहेर काढायलेत त्या आत्म्याला शरीरामधून. तर त्यावेळेस मग काय करतात की बाहेर काढतात आत्मा, आणि आत्मा जेव्हा बाहेर काढतात तर भयंकर त्रास होते त्या जीवात्म्यात शरीर सोडताना. काय नका, तर आता आपल्या याच्यावर विश्वास नाही, कारण आपल्याला सवय लागली पिक्चर मालिका पाहायची, त्याच्यात हे काही दाखवत नाहीत ना कवा.
तर त्याने आपल्याला खोटं वाटायलंय, पण हे सत्य आहे. एक दिवस ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये निश्चित होणार, ही जी सांगितलेली आहे. तर मग काय करतात, की जी दोरी आहे ती आत्म्याला टाकतात आणि सूक्ष्म शरीरासकट आत्मा बाहेर काढतात. कळलं का? 3 मी आताच सांगितलं, की पहिल्यांदा आहे पंचमहाभूतानं बनलेलं स्थूल शरीर. याच्या आत आहे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि याच्या आत आहे आत्मा. तर आत्मा आणि सूक्ष्म शरीराला यमदूत त्या दोरीनं काय करतात, बाहेर काढतात आणि बाहेर काढल्याच्या नंतर मग त्याला काय करतात, घेऊन जातात. आता निर्णय लावायचा आहे ना, कारण भजन केलं नाही किंवा भक्ती केली नाही. तर आता जेव्हा आत्मा शरीराच्या बाहेर काढला जाते, लगेच या स्थूल शरीराचा मृत्यू होते. आपण म्हणतो माणूस तडफडून गेला बिचारा, एकदाचा मोकळा झाला. म्हणतात ना, लय त्रास भोगू लागला हो, एकदाचा आता देवाने मोकळा केला. तर मोकळा केला नाही, आता मोकळा पुढं करतात पाहता. तर आता आपल्या त्या दृष्टीने तो माणूस संपला. पण आता गरुड पुराण काय सांगते पहा, तर जेव्हा व्यक्तीचा आत्मा बाहेर निघते शरीराच्या, तर हे लोक इथं मोकळे होतात जाळून. काय नका, तर यांना वाटते गेला. पण इथं म्हणलेलं आहे, की जेव्हा आत्मा बाहेर निघते, तर 10 दिवसापर्यंत आत्मा तिथंच राहते. जिथं त्याचा काय झालंय, मृत्यू झालाय आणि मग त्याचं शरीर तयार होते. कारण आत्मा तर अमर आहे, आत्मा मरत नाही. शरीर फक्त नष्ट होते. जसं मी काल सांगितलं, की जुने वस्त्र झाल्यावर आपण काय करतो? टाकून देतो आणि नवीन धारण करतो. तसं आत्मा पण काय करते, ज्यावेळेस शरीर जुनं होते किंवा रोगी होते किंवा तुटते ॲक्सिडेंटमध्ये, तर ते शरीर टाकून नवीन शरीरामध्ये प्रवेश करते. तर त्यावेळेस मग काय होते, की आत्म्याला नवीन शरीर प्रदान करण्यासाठी 10 दिवस वाट पाहावं लागते. किती? तर या 10 दिवसामध्ये त्याचं पुढचं शरीर तयार होते. लगेच पुढचं शरीर दिलं जात नाही. तर पहिल्या दिवशी डोकं तयार होते. दुसऱ्या दिवशी खांदे आणि मान तयार होते. इथून सुरुवात होते डोक्यापासून. तिसऱ्या दिवशी हृदय तयार होते, छाती. चौथ्या दिवशी पाठ. पाचव्या दिवशी हे खालचं भाग तयार होते. 6व्या दिवशी हे मांड्या. हे पहा पूर्ण गरुड पुराणामध्ये विस्तारपूर्वक सांगितलं. 7व्या दिवशी त्या जांघा तयार होतात. 8व्या दिवशी हे वाट्या. 9व्या दिवशी पूर्ण पाय तयार होते आणि 10व्या दिवशी पूर्ण शरीर तयार होते. 10 दिवस. त्याच्यानंतर मग 10व्या दिवशी पिंडदान करतात. कळलं? दशक्रिया विधी केव्हा केल्या जाते? 10व्या दिवशी, कारण आता त्याचं शरीर पूर्ण झाले. त्याच्यानंतर तो पिंडदान केल्या जाते. तर 10व्या दिवशी मग काय होते? शुद्धी होते. जसं की आपण मोकळे होतो, सुतक फिटलं. पण आता याची पूर्ण तयारी झाली पुढची. आता याचा प्रवास काय होणार? चालू होणार. तर 13व्या दिवशी आपण तेरवी करतो आणि याची यात्रा सुरू होते. कुठली? यमलोकाची यात्रा. कारण आता निर्णय लावायला केले काय? कर्मानुसार गती होणार ना. तर आता तिथं पाहिल्या जाते, की यांनी काय कर्म केलेले आहेत. तर मग त्या व्यक्तीला यमपुरीला घेऊन जातात नरक लोकामध्ये. यमपुरी कुठं आहे? पृथ्वीपासून 99,000 योजन कर्बोदक समुद्राच्या वर दक्षिण दिशेला. त्याच्यामुळे पिंडदान दक्षिण दिशेकडे अर्पण करतात. कारण तिथंच आहे पितृलोक. तर तिथं जाण्यासाठी आता एवढ्या लांब अंतर आहे, तर लगेच थोडं जाणं होणार. 99,000 विचार करा. तर त्याच्यामुळं हा आत्मा एका दिवसाला 247 योजन चालवतात. किती? ते यमदूत दोन्हीकडून दोघं धरतात आणि जर नाही चाललं तर काय देतात? मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठू. तर जबरदस्ती त्याला चालवत नेतात. कुठं? यमपुरीकडे. निर्णय लावायचा आहे. काय याने कर्म केले, त्या कर्मानुसार काय होणार? गती होणार. तर तिथं रोजचं 247 योजन चालवतात, म्हणजे जवळ-जवळ 3000 किलोमीटर. किती? एका दिवसाला 24 घंट्यामध्ये किती चालावं लागते? म्हणजे किती स्पीडनं चालवत असतील. ट्रेन आपण पाहिलं ना, वृंदावन फक्त 1500 किलोमीटर आहे. किती घंटे लागतात जायला? किती स्पीड आहे? त्याच्या डबल स्पीड. पुन्हा हे आणि कोणतं शरीर तयार होते, याचं नाव आहे यातना शरीर. जसं कैदी गेल्याच्या नंतर नवीन कपडे देतात ना, तसं आता हे नवीन शरीर दिलेलं आहे. त्याचं नाव आहे यातना शरीर किंवा त्याला म्हणतात अतिवाहक शरीर. कारण हे एकदम स्पीडनं चालते, त्याच्यामुळे याचं नाव काय पडले? अतिवाहक शरीर किंवा यातना शरीर म्हणतात. तर त्यांना काय करणार मग, की यमलोक पोहोचायला
यमलोकामध्ये 348 दिवस लागतात. कारण एवढ्या दूर जायचे, रोज चालायले पण जवळ नाही ना. तर 348 दिवस लागतात तिथं पोहोचण्यासाठी. पण हे कोणासाठी हे? हे लक्षात घ्या. हे कोणासाठी हे? जे भजन करत नाही त्याच्यासाठी. हरी विन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. तर जे भजन करत नाही त्याच्यासाठी ही यात्रा आहे. भजन करणारासाठी नाही. तो तर भगवंताच्या धामाला जाणार ना. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. जसं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तवले मानव देह घेऊनी निज धामा गेले निळामणे सकळ संतात ओशविले. तर ते भगवंताच्या धामाला जाणार. ही यात्रा भक्तासाठी नाही, हे लक्षात घ्या. ही कोणासाठी आहे? जे कधी भगवंताचं नाव घेत नाही, कधी कथा श्रवण करत नाही, कधी भगवंताला प्रणाम करत नाही, त्याच्या जीवनात ही यात्रा होणार. आणि मग की तिथं ज्यावेळेस घेऊन जातात संयमनीपुरीच्या तिथं, तर आता ज्यावेळेस एवढं अंतर चालायचं तर लगेच पोहोचणार नाही ना, मधात काय लागणार? आता ज्यावेळेस आपण जातो मथुरेला तर स्टेशन लागतात का नाही मधात? तर तसं आता इतक्या लांबची यात्रा आहे तर मधामधात काय लागतात? स्टेशन लागतात. तर गरुड पुराणामध्ये म्हणलंय की यात्रेमध्ये 16 स्टेशन आहेत. किती? 16. यमपुरीला पोहोचायला किती स्टेशन आहेत? 16 आहे. आणि त्या स्टेशनवर काही वडापाव नाही. आता काय आहे पहा, एक एक भयंकर स्टेशन आहेत. तर पहिलं स्टेशन आहे यमपूर. तर या यमपुरामध्ये काय आहे? पुष्पभद्रा नावाची नदी वाहते आणि तिथं एक वटवृक्ष आहे मोठा. काय नका. तर जे लोक काय करतात आणि तिथं 10 सूर्य आहेत. किती? आता आपल्याला एकच सूर्य आहे आणि प्रत्येक सूर्याचं तापमान हे 50 डिग्री सेल्सिअस. किती? पहा किती भयंकर आहे. 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि तिथं खाली काही गादी नाही, वाळू आहे आणि पायामध्ये काही नाही आणि त्या वाळवून चालवतात. तप्त भूमीवरी चालविती पायी तुकाराम महाराजचा अभंग. इंद्रियाचे सुख इथे वाटे गोड पुढे आहे अवघड यमदंड. तर म्हणले की तप्त भूमीवरी चालविती पायी अभंग आहे की अग्निस्तंभ बाही कवटाळविती. सप्तशृंगी नावाच्या नरकामध्ये जी शिक्षा आहे ती तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये सांगतात. तर मग काय करतात? त्याच्यावर चलवतात. चलत राहा पैदल. नाही चाललं तर काय करतात? फटके देतात. तेवढं अंतर स्पीडने एकदम चालायचंय. तर भयंकर यातना होतात, त्याला त्रास होते, पण तो काही करता येत नाही. कारण यमदूत दोन्हीकडून दोन पकडलेले राहतात. त्याला कुठं हलू देत नाही. तर जे लोक इथं त्याच्या नावानं दान करतात, आता बऱ्याच जागी सिस्टीम त्या नावानं चपला दान करतात, काही छत्री दान करतात, तर त्या व्यक्तीला तिथं ते काही रूपामध्ये त्रास काय होते? कमी होते. त्याच्यामुळे सांगितलं की आता हे मेल्याच्या नंतर पिंडदान कुणाला असते? तो जीव तर गेलाय, त्या आत्म्यासाठीच आहे ना. त्याच्यामुळे मेल्याच्या नंतर जसं धुंदुकारीचा उद्धार झाला का नाही, मेल्याच्या नंतरच झाला की. तर आत्म्याला लाभ होते. इथं जे आपण क्रिया करतो आध्यात्मिक, तर त्यांना त्या आत्म्याला तिथं लाभ होते. आणि जे लोक काहीच दान करत नाही तर त्यांना मग यमदूत जास्त मारतात. काहीच नाही ना, तू ह्या लेकराला तो संस्कार दिले नाही, ते काहीच करणार दान. का ना का नुसती जमा करायची सवय होती त्यांना, तर त्याच्यामुळे आता ते काही देईनात. तर त्यांना काय करतात? जास्त त्रास होते. आणि ज्याने काही दान केले तर मग त्याला तिथं छत्री भेटते उन्हापासून हे करण्यासाठी, आणि खाली पायामध्ये चप्पल घालायला भेटते. म्हणजे उन्हाचा त्रास थोडा काय होते? कमी होते. त्यामुळे ती परंपरा आहे, देतात आपल्या इकडे लोक दान. तर ते कारण आहे त्याच्या मग हे शास्त्रीय कारण. आता ज्यांनी काहीच दान केलेलं नाही तर त्यांना उन्हामध्येच ती यात्रा करावी लागते, जी आता दिलेली आहे यमपुराची. आणि जे लोक श्राद्ध करत नाही त्यांना तिथं खायला बी भेटत नाही. श्राद्ध केलं नाही, काही नाही, पिंडदान करत नाहीत काही काही लोक, आता हे विसरत चालले दिवसेंदिवस. तर त्याच्यामुळं काय होते की ते उपाशी राहतात. उपाशी यात्रा. जे इथं पिंडदान करतील त्यांना तिथं खायला भेटत ते अन्न. आणि जे काहीच करत नाही तर त्यांना तिथं भयंकर काय होते? त्रास होते. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस तिथं हे घेऊन जातात तर तिथं काय करतात? याचे या आत्म्याला देतात एक भाग, त्याच्यानंतर यमदूत एक भाग घेतात. असे त्या दिलेले भाग आपण जे अन्न दान केले इथं, ते तिथं त्यांना अलग अलग भाग देतात आणि ते घेतात. काय ना काय यमदूत घेतात काही आणि काही त्या जीवात्म्याला प्रदान करतात. पण जे काहीच करत नाहीत तर यमदूत म्हणले, अरे तुझ्यामुळं आम्हाला बी उपाशी राहावं लागेल. तो संस्कार दिले नाही, काही श्राद्धच करे ना तो एक लेकरू एक बी. कारण महिन्याला एक श्राद्ध करतात. कारण का? कारण
11 महिने लागणार ना, 348 दिवस म्हणजे जवळ-जवळ 11 महिने लागायले. 11 11.5 महिने तिथं पोहोचायला. तर त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला एक पिंड काय करतात? अर्पण करतात त्या स्टेशनवर एका-एका. तर त्यांना तिथं काय होते ते प्राप्त होते. तर त्याच्यामुळं भगवंताला भोग लावून तो प्रसाद काय करायला पाहिजे? त्यांच्या नावाने वाटायला पाहिजे. तर ते तिथं त्यांना काय होते? प्राप्त होते. ही शास्त्रीय कारण आहे. त्यांच्या नावाने अन्नदान करण्याचं. तर ते त्यांना तिथं भगवंताचा भोग आपण लावला आणि तो प्रसाद जर खाऊ घातला त्यांच्या नावाने, तर त्यांना वर तिथं ते काय होते? प्राप्त होते. त्याच्यामुळे यमदूत पण कमी मारतात आणि त्यांना पण शक्ती भेटते चालायला. नाहीतर उपाशीच चालावं लागणार काही जर अन्नदान केलं नाही तर. तर अशा प्रकारे मग पुढं दुसरं स्टेशन लागते समयपूर. तिसरं आहे शौरीपूर, चौथा आहे गंधर्वपूर, पाचवा आहे शालिग्रामपूर. तर हे अलग-अलग एकापेक्षा एक भयानक स्टेशन आहे. तर या शालिग्रामपूरवर काय होते? दगडाचा पाऊस पडते. कशाचा? किती त्रास होत असेल? थोडा दगड लागला तर आपल्याला किती त्रास. पाऊस पडते वरून दगडाचे, मोठाले दगड डोसक्यामध्ये येऊन. पण ते यातना शरीर असते त्याच्यामुळे ते मरत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं बुवा एकदा लागलं तर मरत नाही. ते शरीर कोणतं आहे? यातना शरीर. फक्त त्रास देण्यासाठी तयार केलेलं आहे ते शरीर. जसं जेलमध्ये घेऊन जातात ना, जीव घेत नाहीत फक्त तसं आहे ते. फक्त त्रास देण्यासाठी ते शरीर काय केलेलं आहे? निर्माण केलं. त्यामुळे त्याचं नाव पडलं यातना शरीर. फक्त त्रास हजारो पटीने होते या शरीरापेक्षा, पण मरत नाही. कारण आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनन्य क्लदयन्ते आपो न शोषयति मारुत. तर अशा प्रकारची भयंकर त्याची काय होते? यात्रा होते. त्याच्यानंतर क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्रपूर, दुःखपूर, नानाकंदनपूर, भूतपूर, रुद्रपूर, पर्यावर्षणपूर, शीतधायपूर आणि बहुभीतीपूर. तर अशा अलग-अलग एकापेक्षा एक भयानक स्टेशन. तर शीतधायपूरला काय होते, की 40°C तापमान असते मायनस. म्हणजे 0वर बर्फ होते. 0पेक्षा 40 कमी. म्हणजे किती त्रास होत असेल त्या व्यक्तीला थोडा विचार करा. पण आणखीन पोहोचला नाही तो यमपुरीला. हे रस्त्यावरचं सांगायलेत. रस्ता एवढा डेंजर आहे. तर तिथं काय असेल पुढं? नका. तर पुढं काय असेल ज्याला पाहायचंय, तर 5वा स्कंद भागवताचा आणि 26 नंबरचा अध्याय वाचा. की तिथं काय-काय शिक्षा होते गेल्याच्या नंतर. हे फक्त रस्त्याचं वर्णन सांगायचे, की जाताना काय-काय त्रास होते. तर थोडी आपल्याला इथं थंडी असली, की किती आपण पॅकिंग करून बसतो आणि तिथं मोकळं चालवतात. कळलं का? नाही चाललं तर फटके देतात. तर आता प्रत्येक स्टेशनवर त्याला खायला पाहिजे काही ना काही. पण इथं संस्कार दिलेले नाही. त्याच्याने लोकं काही जीवच घालत नाही. प्रत्येक महिन्याला त्याच्या नावानं माणसं काय करायला पाहिजेत? जीव घालायला पाहिजे. त्या व्यक्तीला तिथं ते प्राप्त होते. पण प्रसाद खाऊ घालायला पाहिजे. कळलं का? भोग लावून भगवंताचा. तर मग ते आणि जे नामजप करणार नाही, जे हरिनाम घेणार नाही, त्यांच्यासाठी ही भयंकर यात्रा होणारच. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू. तुमच्या विश्वासाने काही फरक पडत नाही. शासनाचे नियम बदलणार आहेत का आपण मानल्या न मानल्या? आता एखादा म्हणलाल, की बाबा मी पोलिसाला मानत नाही, मी जेलला मानत नाही, मी कोणालाच मानत नाही. करा मर्डर एखादा. काय होणार? होणार काय? काहीच विचारणार नाही ते कोणालाच. सरळ गावामध्ये गाडी येणार, हतकडी घेणार, टाकणार हातामध्ये आणि वडत घेऊन जाणार फटके देत देत. आणि तिथं काय करणार मग? बर्फाच्या गादीवर झोपून ती माहिती आहे ना पाईप पाहिलं असेल दंगल्याच्या वेळेस पाहिलं असेल त्या पाईपानं फटके देतात. तर इथं तर माफ होत नाही पाप केलेलं. मग भगवंत कसे माफ करतील? भगवंताच्या नियमात गडबड कधीच होत नाही. कळलं का? जे लोक पाप करणार 100% त्यांना ती भोगावंच लागणार. तुम्ही माना नका म्हणून. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. त्याच्यामुळे साधू संत काहून सांगायलेत ओरडू-ओरडू लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोलामुखी नाम विठ्ठलाचे. पाया पडून सांगायलेत साधू संत बाबा भजन करा, नाहीतर असा भयंकर यातना तुम्हाला भोगावं लागतील. तर आता ज्यावेळेस तिथं घेऊन जातात, तर एवढा 348 दिवस लागतात तिथं पोहोचायला आणि तिथं गेल्याच्या नंतर आता यमराज आहेत. अलीकडंच राहतात यमराज. नरक लोक पलीकडे. ते पोलिसासाठी थोडाच जेल आहे, कैद्यासाठी. ते एकदम एसीच्या रूममध्ये राहतात. त्यांना काही नाही तिकडं. तर यमराजाचं ऑफिस आहे अलीकडं. नरक लोकांच्या अलीकडचं आहे. तर ऑफिस आहे 44 योजन. किती मोठं ऑफिस आहे पहा. आपलं किती छोटाले ऑफिस राहतं. 44 योजनचं ऑफिस. जवळ-जवळ म्हणजे 550 किलोमीटर. विचार करा. एवढं नुसतं ऑफिस आहे. आता ऑफिस जर एवढं आहे, तर कंपनी केवढी असेल?
ऑफिस छोटंच असते ना कुठं बी, तर ऑफिसच एवढं मोठं आहे. तर तिथं ऑफिसवर 2 हे आहेत द्वारपाल, गेटकीपर ज्याला म्हणतो ना आपण, दोघं जण आहेत त्या ऑफिसवर चेक करण्यासाठी. त्यांचं नाव आहे श्रवण आणि श्रवणी. पहा सगळं डिटेलमध्ये वर्णन आहे. दोघं 2 गेटवर असतात. तर श्रवण माणसाला चेक करते आणि श्रवणी बायाला चेक करते. दोन्हीची अलग-अलग चेकिंग होते. मथुरेमध्ये तुम्ही पाहिलं असेल जे गेलेत दर्शनात. बायाची अलग चेकिंग करतात, महिला पोलीस आणि माणसाला हे पुरुष जे आहेत ते चेक करतात. तर तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांना कळते सगळं, की यांचं काय-काय पूर्ण रेकॉर्ड असते त्यांच्याकडे. यांनी जीवनभर काय-काय केलेलं आहे. सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड असते. तुम्ही काहीच बोलायचं काम नाही. तुम्हाला काही विचारत बी नाही. कारण सगळं पुरावा आहे ना. पुरावा असल्यावर तुम्हाला काय विचारते? सगळे त्यांच्याकडे काय असतात? पुरावे असतात. तर यमराजाचा एक हे आहे, पर्सनल असिस्टंट त्याला म्हणतात, की मेन जो आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आहे ना का? त्याचं नाव काय आहे? चित्रगुप्त. तर सर्व रेकॉर्ड असते कोणाकडं? या चित्रगुप्त. टोटल जेवढे लोक आहेत, सगळं रेकॉर्ड. काय-काय यांनी पापं केलेत, काय-काय पुण्य केलेत. तर मग काय करतात, की पूर्ण त्याचं रेकॉर्ड काढल्या जाते. त्या जीवात्म्याचं, जो तिथं गेलाय यमलोकामध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर काय करतात, की ते त्याचा व्हिडिओ ऑन करतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरी पकडतात का नाही अशीच, की ते विचारत नाहीत. पण त्याच्यात दिसते ना, चोरी कशी केली, कोण केली. तर तसं त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसते. काय-काय केलेलं आहे. तर बघून त्याचे कॅमेरे कोणते-कोणते आहेत पहा. सूर्य. तुम्ही म्हणसाल, "बा आम्ही रात्री पाप करू." तर रात्रीचा कॅमेरा आहे चंद्र. तुम्ही म्हणाल, "आम्ही घरात चंद्राचा उजेड नाही येत." मग तिसरा कॅमेरा आहे वायू. आता अशी तर जागाच नाही जिथं काही नाही. हे भगवंताचे कॅमेरे आहेत लाव, हे साक्ष देतात. यांनी काय-काय केले. त्याच्यानंतर म्हणलं, की देव लक्ष ठेवतात आपल्यावर सगळीकडून. आपल्याला जरी समजलं, तर अग्नी आहे. परत कोण आहे? दिशा. तो कुठं जाणार दिशा सोडून? कळलं का? सर्व हे आणि काळ आहे. त्याच्यानंतर पाणी एक साक्षीदार आहे. हृदयामध्ये आपण स्वतः आहेत आणि परमात्मा. तर असे सर्व हे साक्षीदार आहेत. तर त्याच्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये दिसते आपलं रेकॉर्ड. काय-काय आपण केलेलं आहे आणि मग तिथं काही सांगायचं काम नाही. तुम्हाला उभं करता तिथं पाहे तो काय-काय पराक्रम केलेत. पाहे. तिथं टीव्ही लावल्याच्या नंतर सगळं दिसत आहे तिथं. तर तिथं कळते मग, की भागवत सप्ताह होता. तर तू केव्हा दर्शनाला आला नाही. कळलं का? कट हाणू लागला. कधी कथेला येऊन बसला नाही. कळलं का? आणि कंदुरी होती, तेव्हा उड्या मारू-मारू जाऊ लागला कामच सोडून. दिसते ना त्याच्यात. आता तुम्ही सांगायचं कामच नाही ना. त्याच्यात सगळं ते रेकॉर्ड होईल. कथा ऐकायला तुझी एक दिवस टाईम भेटला नाही. आणि तसे कार्यक्रम असले की एक बी सुटत नव्हतं. कळलं का? नवस असला की निघाला बकऱ्यासंग. तर त्याच्यामध्ये ते सगळं दिसते. तुम्ही सांगायचं काम नाही. प्रसाद असला की म्हणले की आम्हाला भूक नाही. आम्ही की हरिकृष्णाचा प्रसाद आणि तिकडे कंदोरी बरी चालत ही. तर ते सर्व तिथं दाखवतात तुमचे. तुम्हाला विचारत नाही कोणी हे लक्षात ठेव. तिथं सगळं व्हिडिओ पहा हे केले का कामं तो? तर आता मनच हलवू नये. तिथं काय दिसायलंय ना आता. चोरी तिथं प्रत्यक्ष व्हिडिओ दिसल्यावर तुम्ही करणार काय? काहीच करता येत नाही. तर सर्व पाप होते. तर ते पूर्ण दाखवतात तिथं. आणि मग यमराज म्हणतात आता याचा निर्णय लावायचा. तर ते सर्व पाप पाहिल्याच्या नंतर तिथं त्यांनी आता एवढे लोक रोज यायले तर कुठं परेशान होत बसतील कागदावर आणि याच्यावर. त्यांनी तिथं मशीनच फिट केली. कळलं का? आणि त्या मशिनीला लाईट लावलेत. पूर्ण आपली कॅसेट टाकतात आतमध्ये आणि काय आहे, जर लाल लाईट लागला तर नरक. लाईट लागणार ना मशीनमध्ये सगळे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. लाल लाईट लागला की घेऊन जायला नरक लोकामध्ये. हिरवा लाईट लागला तर स्वर्ग लोकामध्ये. वर याचा प्रवास आणि ज्याला लाईटच लागला नाही, तो वैकुंठाला. तो तर इकडे जातच नाही. तो डायरेक्ट विमानानंच चाललाय. हां ना का? भक्ताला तर दर्शनच होत नाही. नरक लोक त्यांना पाहायचं म्हणलं तरी दिसत नाही. स्वप्न आताच एक सुखदेव गोस्वामी म्हणले, स्वप्नात बी यमदूत येत नाही. तर प्रत्यक्ष नरक लोक दिसण्याचा विषयच नाही. तर त्याच्यामुळं पहा, की ज्याला हे कॅन्सल करायचंय. आता हे कुठरोग सांगितलं मी तिथपर्यंत, जिथं चाललंय आणि याच्या पुढे शिक्षा काय होते, हे 5व्या स्कंदातला 26 नंबरचा अध्याय वाचा. हे मी फक्त सांगितलं, की आता नरकात कोण जाणार आणि तिथं काय-काय शिक्षा होते, त्या 26व्या अध्यायामध्ये पूर्ण सांगितलं,
की मांसाहार करणाऱ्याला कोणती शिक्षा आहे, दारू पिणाऱ्याला कोणती शिक्षा आहे. पूर्ण असं भागवत कथेमध्ये आपण पाहिलं की मांसाहार करणाऱ्याला काय करतात की उकळत्या तेलामध्ये तळतात. जसं तुम्ही इथं पकोडे खाल्ले ना, तसे तुमचे पण पकोडे इथं यमदूत किती दिवस, हजारो वर्ष. कारण ते यातना शरीर आहे, ते नष्ट होत नाही. फक्त काय होते, त्रास होते, मरत नाही. विचार करा, जरासं तेल आता लागलं तर आपण किती त्रास होते. तर त्या तेलामध्ये तळतात किती वर्ष, हजारो वर्ष. किती त्रास. तप्तसुर्मी नरकामध्ये जबरदस्ती त्या लोखंडाच्या पुतळ्याला काय करतात, आलिंगन करायला नव्हतं. आईपानह नरकामध्ये जबरदस्ती तो लोखंडाचा रस पाजतात हजारो वर्ष. तर ते आरडते तडफडते, म्हणले वाचवा, पुन्हा पाप करणार नाही. म्हणले 84 लाख येऊन फिरून तुला मनुष्य शरीर प्रदान केलं होतं. याच्यासाठी केलं होतं का, करुणा करी दिनी नरवर देह, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. तुला म्हणले भजन करण्यासाठी देह दिला आणि ते सोडून तू सगळं करू लागला. तू नाव घेण्यासाठी तोंड दिलं, त्या तोंडानं तू दारू पिऊ लागला. नाव घेण्यासाठी दिले ना, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. आलं का नाही बात इथं. जे भजन करणार नाही त्यांच्यासाठी ही यात्रा फिक्स आहे. त्यामुळे साधू संत हात जोडून सांगितलेत बाबा की करे डोळणी विनवे तुम्हा, थोरा लहान म्हणे तुकया बंधू राम राम म्हणा. तर हात जोडून आपल्याला प्रार्थना करेल की बाबांनो, भजन करा, उठा जागे व्हारे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवियथा जन्माच्या. जर भजन नाही केलं तर ही जी ऐकली तुम्ही यात्रा, ही 100% तुमच्या जीवनात येणार. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तर हे भागवतातलं वर्णन, हे काही मनाचं मी सांगेन. तुम्ही असं हे कुठून आले. कोणाला विश्वास नसला तर श्रीमद भागवत ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. तर 12 स्कंदामधला 5वा स्कंद काढा आणि 5व्या स्कंदामधला 26 नंबरचा अध्याय वाचा. हे सगळं मी जे सांगायला तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये, की जे कोणतं पाप करणाऱ्याला कोणती शिक्षा आहे. सर्व प्रत्येकाला शिक्षा आहे. असं कोणी समजू नका की कोणाला सूट होणार. सुटणार फक्त कोण, जो हरिनाम घ्यायलाय. बाकी कोणाला माफी होणार, जो फक्त हरिनाम घेईल तो नरकात कधीच जाणार नाही. आणि बाकी सर्वांना नरक काय आहे, ही यातना भोगावंच लागणार. तर त्याच्यामुळं की ज्यावेळेस तो लाईट लागते, लाल लाईट, तर मग यमराजा पुढे घेऊन जातात त्याला. असं असं झालं. तर यमराजाची उंची किती आहे, 3 योजन. किती भयंकर दिसत असतील यमराज, 3 योजन उंच आहेत. म्हणजे जवळजवळ 37-38 किलोमीटर. एवढ्या उंच यमराज आहेत. काय भयानक रूप दिसत असेल. एकदम पायथे. त्यांचं वाहन आहे रेडा, हल्या. हल्ल्यावर बसलेले राहतात आणि त्यांच्या हातामध्ये असते यमदंड. तर जसा हा तिथं गेला, हा लाल लाईट वाला, पहिल्यांदा एक दणका देतात. याच्यासाठी दिलं होतं का शरीर, कशासाठी दिलं होतं, देवे दिला देह भजना कोमटा, आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. भजन करण्यासाठी तुला शरीर दिलं आणि भजन सोडून तर सगळं केलं. त्याच्यामुळे आता शिक्षा भोग. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. तुला जन्म दिला होता या चक्रातून मुक्त होण्यासाठी, पण तो मुक्ती केली, प्राप्त केली नाही. तोंडानं नाव घ्यायचं तर तू काय करू लागला, दारू पिऊ लागला, नॉन व्हेज खाऊ लागला. कळलं का, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहायचं तर तू पिक्चर पाहू लागला, पत्ते खेळू लागला, कानाने हरिकथा ऐकायची तर दुसऱ्याची निंदा ऐकू लागला. पण अभंग आहे, मुका करणार भगवंत. मुका झालो वाचा गेली. का गेली, की हरिभक्तांची स्तुती नाही केली, साधू संतांची निंदा केली, त्याने वाचा पंगोळ झाली. ज्याच्यासाठी दिले ते काम केलं नाही. आता जे लोक भगवंताची कथा ऐकणार नाही, कधी स्तुती ऐकणार नाही, तर ते बहिरे होणार दुसऱ्या जन्मात. जे कधी डोळ्यानं भगवंताचं रूप पाहणार नाही ते आंधळे होणार. कारण ज्याच्यासाठी जे दिले, तुकाराम महाराज काय म्हणतात, डोळे कधी सार्थक आहेत, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या सुती सोयरिया. त्यामुळेच म्हणले की कधी सार्थक हे शरीर, हया खवो जो श्याम का दर्शन किया करी, है शीश ओ जो प्रभु चरण में
वंदन किया करे। बेकार ओ मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरिनाम का सुमिरन किया करे। तर हे लक्षात, हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभू प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। तर याच्यासाठी भगवंतांनी हे शरीर दिले। घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहे विठो। तर याच्यासाठी आपल्याला हे शरीर प्रदान केले। हे जर नाही केलं तरी भयंकर यात्रा आपल्याला करावंच लागेल पहा। तर यमृत एकदम भयंकर काळा पर्वत आहे, जसं डांबर नाही का, डांबराचा पर्वतासारखे दिसतात यमराज, एवढ्या भयंकर तिथं। आणि लाल लाल डोळे आहेत, पिवळे वस्त्र आहेत, आणि त्यांच्या हातामध्ये यमदंड आहे। आणि त्या यमदंडाने काय करतात, पहिल्यांदा एक दणका देतात, म्हणले अरे तो भजन केलं नाही, आता ही पूर्ण यात्रा तुला भोगावं लागणार। जे 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन, गरुड पुराणामध्ये 36 नरकाचं वर्णन आहे, आणि भागवतामध्ये 28 नरकाचं वर्णन आहे, 28 प्रकारचे। तसे नरक हजारो आहेत, फक्त हे ट्रेलर त्यांनी सांगितलं, कारण 7 दिवस आयुष्य होतं ना परीक्षित महाराजांना, तर सगळं सांगता आलं नाही परीक्षित महाराजांना, सुखदेव गोस्वामी थोडं थोडं त्यांनी काय केलं, सांगितलेलं आहे। तर ही भयंकर यात्रा कोणाला होणार, जे भजन करणार नाही। ही मी एवढी कथा का सांगितली, कारण आता अजयमेळ कुठं चाललाय, नरकामध्ये, भजन केलेलं नाही अजयमेळात, का नका। तर त्याच्यामुळे ज्याला वाटते ही यात्रा येऊ नये, त्यानं नित्यनियमानं भगवंताच्या नामाचा काय करायला पाहिजे, जप करायला पाहिजे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री कृष्णचंद्र भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री वृंदावन धाम की, श्रील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद। जय जय श्री राधेश, जय जय श्री राधेश, जय जय श्री राधेश।